नमस्कार. दुसरी गुणवत्ता शोध चाचणी मार्च 2026 मध्ये झालेला हा पेपर आहे. त्यामधील मराठी माध्यमाचा हा पेपर आहे. तर हा आपण पेपर कसा सोडवायचा तो पाहणार आहोत. विभाग पहिला आहे प्रथम भाषा. त्यामध्ये पहिला प्रश्न पहा. 1 ते 3 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. हा उतारा दिलेला आहे आणि त्यावरती खाली प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न काय आहे पहा. मध गोळा करण्याचे काम कोण करतात? दामकरी माशी, कामकरी माशी, राणी माशी, घरमाशी. तर उतार्यामध्ये काय दिलेलं आहे पहा. उत्तर काय आहे पहा. कामकरी माशा सतत मध गोळा करतात. तर आपलं उत्तर काय येणार आहे की कामकरी माशी. 2 नंबरचा प्रश्न पहा. उतार्यात नयन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर काय सांगितले पहा. मधमाशांना 5 डोळे असतात. तर डोळे हा शब्द नयन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. क्रमांक 3 डोळे. प्रश्न क्रमांक 3. मधमाशीला किती पाय असतात? तर पहा 6 पाय असतात. मधमाशांना किती पाय असतात? 6 पाय असतात. इथं 6 पाय सांगितलेले आहे पहा. म्हणून आपला पर्याय येणार पर्याय क्रमांक 4. त्यातील वेगळ्या लिंगाचा शब्द ओळखा. आता पहा. वासरू. ते वासरू. मूल. ते मूल. कागद. कागद म्हणताना आपण त्याला ते कागद नाही म्हणत. आपण काय म्हणतो? तो कागद. आणि पिलू. ते पिलू. मग गटातील वेगळा कोणता आला शब्द? हा कागद. तो कागद. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. चित्रातील प्राण्याचे घर कोणते? चित्रातील प्राणी कोणता आहे? घोडा. तर घोड्याचे घर कोणते? तबेला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शब्द काय दिलेत पहा. पोलीस, ऐकूया, ऋतुजा आणि माहिती. तर आपला शुद्ध शब्द आहे माहिती. तर पहा कसा होतोय शुद्ध शब्द. माहितीच का. पोलीस. पोलीस हा शब्द लिहिताना असा लिहितात. लची दुसरी वेलांटी येते. पोलीस. ऐकूया. ऐकूयामध्ये कला दुसरा उकार येतोय. ऐकूया. आणि ऋतुजामध्ये तचा पहिला उकार पहिला येतोय. ऋतुजा. त्यामुळे आपला माहिती हा शब्द बरोबर आहे. हा शब्द शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7. न उमललेले फूल काय असतं? कळी. प्रश्न क्रमांक 8. चतुर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? तर चतुरचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे भोळा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9. पुढील जोडशब्द पूर्ण करा. शेजारी, पाजारी. म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. पुढील अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? तर कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? रामदास. 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 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11. चांदोबाच्या देशात कविता कोणी लिहिली? चांदोबाच्या देशात ही कविता लिहिलेली आहे एकनाथ आव्हाड यांनी. प्रश्न क्रमांक 12 व 13 साठी सूचना. पुढील 2 वाक्य सुसंगत होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. आता प्रश्न क्रमांक 12. टिंबाटिंबा हा सण जानेवारी महिन्यात येतो. जानेवारी महिन्यात कोणता सण येतो? मकर संक्रांत. पर्याय क्रमांक 4 मकर संक्रांत हे तुमचं उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 13. सर्वजण या दिवशी प्रत्येकाला टिंबटिंब देतात. मकर संक्रांतीला आपण काय देतो एकमेकांना? तिळगुळ. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती चव नाही? तिखट, गोड, कडू, आंबट. मुख्य चवी 4 आहेत: गोड, कडू, आंबट आणि खारट. तिखट ही चव नाही आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, तिखट. प्रश्न क्रमांक 15. जसे घर, घरे तसे दगड. म्हणजे इथं एकवचन आणि एकवचन अनेकवचन आलेलं आहे. घर, घरे तसं दगड. एक असेल तर दगड आणि अनेक असतील तरी पण ते दगडच असणार आहेत. दगडे होणार नाही. आपण बोलताना काय म्हणतो? एक दगड आहे. आणि भरपूर असेल तर इथे भरपूर दगड आहेत असंच बोलतो आपण. म्हणून उत्तर काय येणार आहे? दगड. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. 79 आहे, इथं लिहिलेलं आहे 69, हे चुकीचं आहे. 37 हे बरोबर आहे. बघा इकडं 79 इथं आहे 89, हे 89 आहे, इथं लिहिलेलं 79. 47 आहे, इथं लिहिलेलं आहे 57. म्हणजे बरोबर पर्याय आपला येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. योग्य चिन्ह ओळखा. 50 वजा 12 आणि 25 अधिक 16. म्हणजे या दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह येणार नाही, हे पण येणार नाहीये, म्हणजे हा स्वल्पविराम येणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांचा चढता क्रम योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 4. चढता क्रम बघा, सुरुवातीला लहान संख्या 58, त्याच्यापेक्षा मोठी संख्या 61 आणि 61 पेक्षा मोठी संख्या आहे 70, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? तर 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या आहेत 90. प्रश्न क्रमांक 20. 63 मधील 6ची स्थानिक किंमत किती? तर 63 मधील 6 अंक दशक स्थानी आहे, मग त्याची किंमत आली किती? 60. 6 दशक 60, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. इष्टिकाचिती आकाराला किती कडा असतात? तर 12. प्रश्न क्रमांक 22. चुकीचा पर्याय निवडा. पहा, 3 दशक 6 एकक हे बरोबर आहे. 7 दशक 5 एकक हे पण बरोबर आहे. 2 दशक 5 एकक. पहा इथं 2 दशक नाही आहे, इथं काय आहे? 5 दशक आहे आणि 2 एकक आहे, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. इथं 8 दशक 1 एकक हे पण बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 23. रिकाम्या वर्तुळात येणारी संख्या कोणती? हा पहा, 9चा पाडा दिलेला आहे. 9 एके 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24. दादाकडे 15 रुपये होते. मावशीने त्याला अजून 30 रुपये दिले. आता त्याच्याकडे किती रुपये झाले? तर किती झाले? 45 रुपये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. हसनने 70 बिया जमा केल्या. त्यातल्या काही बिया सीताफळाच्या आहेत, उरलेल्या 26 बिया चिकूच्या आहेत. तर सीताफळाच्या बिया किती? तर आपल्याला काय करायचं आहे की 70 वजा 26 करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळेल 44. आता चौकोन वजा 40 बरोबर 58, तर चौकोन बरोबर किती? म्हणजे चौकोनात असणारी संख्या किती?
तर आपल्याला काय करायचं आहे, 58 अधिक 40 केल्यानंतर आपल्याला या चौकोनामधील संख्या कळेल. तर 58 अधिक 40 केल्यानंतर उत्तर येते 98. पर्याय क्रमांक 3. म्हणजे चौकोनाची किंमत किती असेल, 98. चुकीचा पर्याय कोणता नाही, तर मार्च बरोबर 31. तर हा पर्याय चुकीचा नाही आहे, हा बरोबर आहे. मार्च महिन्याचे 31 दिवस असतात. प्रश्न क्रमांक 28. 68 अधिक 2 आणि इथं चौकोन दिलेला आहे, तर ह्या चौकोनामध्ये कोणती संख्या असणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा, चौकोनामध्ये असणार आहे 4 ही संख्या. इथं 4 लिहिल्यानंतर पहा 8 अधिक 4 12 आलं. 12तले इथे 2 लिहिले आहेत आणि इकडे एक हातचा गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. 5 गुणुले 7 बरोबर 35. तर 7 गुणुले 4 हे 7 चोक 28. उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30. आज मंगळवार आहे, तर 7 दिवसांनी कोणता वार येईल? तर 7 दिवसांनी बुधवार हा वार येईल. विभाग 3 इंग्रजी. खालीलपैकी कोणते अक्षर लहान लिपीतील आहे? तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 32. चुकीचा कलर ओळखा. ब्ल्यू बरोबर आहे, रेड बरोबर आहे, ब्लॅक बरोबर आहे. इथं पहा ग्रीन आहे, इथं लिहिलेलं आहे ग्रे, म्हणजे चुकीचा हा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33. चित्र व नाव यांची चुकीची जोडी ओळखा. रॅबिट बरोबर आहे, एलिफंट बरोबर आहे, लॉयन हे चुकीचं आहे. हे चित्र आहे टायगरचं, त्यामुळं चुकीची जोडी पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 34. दिलेल्या चित्राच्या नावाची सुरुवात कोणत्या अक्षराने होईल? तर ही कोण आहे? क्वीन आहे. मग या अक्षराची सुरुवात क्यूने होईल, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35. अर्थपूर्ण शब्द होण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य अक्षर निवडा. तर पहा, आय हे शब्द आपण घातल्यानंतर शब्द अर्थपूर्ण बनतात. FI 5 आणि NI 9, म्हणून उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36. बिगच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? बिगच्या विरुद्धार्थी शब्द असणार आहे स्मॉल, उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37. खालील अक्षर गटापैकी योग्य क्रमाने असणाऱ्या अक्षरांचा गट कोणता? तर PQRS, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38. आज थर्सडे आहे, तर उद्या कोणता वार असेल? तर उद्या थर्सडे नंतर येणारा वार असणार आहे फ्रायडे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 39. फॅनचे स्पेलिंग खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरापासून तयार होईल? तर पहा FAN फॅन, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40. खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा. तर गोट, काऊ, हॉर्स, ईगल. विसंगत पर्याय असणार आहे ईगल. हे पहा प्राणी आहेत, गोट, काऊ आणि हॉर्स. तर ईगल हा कोण आहे? पक्षी आहे, त्यामुळे विसंगत पर्याय ईगल हा येणार आहे. विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. आता ही इंग्रजी अक्षरमाला इथं आपल्याला दिलेली आहे. पहा, गटात न बसणारा शब्दांचा पर्याय निवडा. तूर, मूग, नाचणी, मटकी. तर गटात न बसणारा शब्द असणार आहे नाचणी.
प्रश्न क्रमांक 42. वरील इंग्रजी अक्षरमालेत एच हे अक्षर कितव्या क्रमांकावर आहे? तर एच हे अक्षर पहा कितव्या क्रमांकावर आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर 8व्या क्रमांकावर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43. दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायामध्ये शोधा. प्रश्नाकृती याची आरशातील आकृती आपल्याला शोधायची आहे. तर आरशातील आकृती आहे पर्याय क्रमांक 4. आरशामध्ये काय होते की उजवीकडची बाजू डावीकडे दिसते. म्हणजे हा आपला पर्याय बरोबर आहे. क्रमांक 44. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती पर्यायातून निवडा. पहा इथं 1 रेषा आहे, इथं 2, 1 2, इथं 1 2 3. आता त्यानंतर कितवी रेषा येणार आहे? इथून चौथी रेषा येणार आहे क्रमाने येणाऱ्या आकृतीमध्ये. तर आपली आकृती असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45. 13 मुलांच्या रांगेत अधीरा मध्यभागी उभी आहे, तर तिचा क्रमांक कितवा असेल? तर 7वा क्रमांक असणार आहे अधीराचा. प्रश्न क्रमांक 46. जसे गाय वासरू तसे हरिण पाडस. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 47. खालील शब्दगटाशी जुळणारे पद ओळखा. पेरणी, खुरपणी, काढणी, नंतर मळणी. म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48. सायंकाळी 7 ते 8 या वेळेत तुम्ही योग्य कृती काय कराल? मोबाईल पाहणार, टी व्ही पाहणार, अभ्यास करणार, झोपणार. तर आपण काय करायचं आहे? 7 ते 8 या वेळेत अभ्यास करणार आहोत. क्रमांक 49. प्रश्न आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. प्रश्न आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 50. गरुडाला घुबड म्हटले, घुबडाला मोर म्हटले, मोराला चिमणी म्हटले, चिमणीला पोपट म्हटले, तर आपला राष्ट्रीय पक्षी कोण? आपला राष्ट्रीय पक्षी आहे मोर. तर मोराला काय म्हणलेले आहे? चिमणी. म्हणजे राष्ट्रीय पक्षी इथं काय झाला? चिमणी झालेला आहे. उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 आहे.